फिर्यादी गौरीशंकर नागनाथ कोळी वय 55 वर्षे राहणार 337 बसवेश्वर नगर नई जिंदगी हे सदरील नमूद पत्त्यावरील पत्र्याच्या घरात रात्रीच्या वेळी उघडत असल्यामुळे ते बाजूस असलेल्या त्यांच्या दुसऱ्या घरामध्ये नेहमी रात्रीच्या वेळी झोपण्यात जातात। तर दिनांक 6 जुलै 2026 रोजी रात्री नेहमीप्रमाणे ते घर बंद करून कुलूप लावून रात्री 10:30 वाजता जवळच असलेल्या त्यांच्या दुसऱ्या घरात सहकुटुंब झोपण्यास गेले। दिनांक 7 जुलै 2026 रोजी पहाटे 3:30च्या सुमारास उठून ते शौचास बाहेर आले असता त्यांना त्यांचे बंद घराचा दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने लोखंडी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले सुमारे 28.95 ग्रॅम सोन्याचे दागिने व 365 ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम रुपये 25,000 असा एकूण 5,03,185 रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादी यांच्या संमती वाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेला वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळी घरफोडीचा गुन्हा घडल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस स्टेशन भाऊराव बिराजदार, प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली। घटनास्थळाचे परिसरात मिळालेले CCTV फुटेजची पाहणी केली व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवण्याचा काम तात्काळ सुरू केले होते। दिनांक 8 जुलै 2026 रोजी पोलीस सब इन्स्पेक्टर अल्फा शेख यांच्या पथकातील पोलीस अंमलदार अमर शिवशिंगवाले व पोलीस कॉन्स्टेबल नागेश सिंह चव्हाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी बसवा रोड मठ शांतीनगरजवळ सापळा लावून इसम नामे जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 21 वर्षे, मूळ राहणार 950/1 बी कॅम्प रंगभवन रोड सोलापूर, सध्या राहणार बसवेश्वर नगर जवळ भीमाशंकर नगर नई जिंदगी सोलापूर, प्रशांत नागेश खंदारे वय 19 वर्षे, राहणार केशवनगर मौलाली चौक सोलापूर यांना त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलसह ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यात मिळून आलेले सोन्याचे 28.95 ग्रॅम वजनाचे दागिने व चांदीचे 364 ग्रॅम वजनाचे दागिने तसेच 25,000 रुपये रोख रक्कम याबाबत कौशल्यपूर्ण तपास केला असता त्या दोघांनी सदरील नमूद केल्याची कबुली दिली। तसेच त्यांनी गुन्हा करण्याकमी वापरलेली सुमारे 1 लाख रुपये किमतीची मोटारसायकल, स्क्रूड्रायव्हर असा एकूण 6,03,185 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून अत्यंत परिश्रमाने 24 तासाच्या आत उघडकीस आणला आहे। सदरची कारवाई M. राजकुमार पोलीस आयुक्त, प्रीतम यावलकर पोलीस उपायुक्त, प्रताप पोमन सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच भाऊसाहेब बिराजदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस स्टेशन यांच्या पथकाने पार पाडली आहे। मागच्या 6 तारीख 7 तारीखचे जे रात्री जे आहे म्हणजे 7 तारीख पहाटे 3-3:30 वाजता दरम्यान नई जिंदगीत रहिवासी श्री गौरीशंकर कोळी वय 55 यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने लोखंडी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले सुमार 28.95 ग्राम सोन्याचे दागिने, 365 ग्राम चांदीचे दागिने आणि 25,000 रोख रक्कम असा एकूण 5,03,000 अप्रॉक्सिमेटली या किमतीचे मुद्देमाल घरफोडीत लबाडीने चोरून नेलं। त्यावरून आम्ही गुन्हे दाखल करून 7 तारीख पुढील तपास सुरू केला। यात DCP झोन श्री यावलकर, ACP श्री पोमन, ठाणेदार श्री बिराजदार, PI श्रीमती संगीता पाटील आणि DBच्या प्रमुख श्री अल्फा शेख आणि त्यांच्या पूर्ण चमूंनी ताबडतोब तपास सुरू केला। तांत्रिक तपास म्हणजे CCTVच्या विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांकडून जे आमच्या ह्युमन इंटेलिजन्स सोर्सेस वापरून जे तपास आहे ते करून DBच्या प्रमुख श्री अल्फा शेख आणि त्यांचे जे चमूच्या अमर शिरसिंगवाले आणि श्री नागेश सिंग चव्हाण यांना मिळाल्या गोपनीय माहितीनुसार 2 आरोपी जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 21, राहणार बी कॅम्प रंगभवन रोड सोलापूर, सध्या जे आहेत भीमाशंकर नगर नई जिंदगीला, आणि दुसरी आरोपी प्रशांत नागेश खंदारे वय 19, राहणार केशवनगर
झोपडपट्टी मौलाली चौक सोलापूर या दोघं जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून जे चोरीत गेलेलं पूर्ण मुद्देमाल 28.95 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे 364 ग्रामाच्या दागिने आणि 25,000 रोख रक्कम आणि सोबत गुन्ह्यात वापरलेल्या जवळपास 1 लाख किमतीच्या मोटरसायकल एकंदरीत 6,03,000 अप्रॉक्सिमेट किमतीच्या मुद्देमाल जप्त करून अतिशय परिश्रमाने गुन्हे दाखल होऊन अगदी 24 तासात उघडकीस आणलेले आहेत. हे कौतुकास्पद काम आहे. या काम केल्याबद्दल मी DCP श्री यावलकर, ACP श्री पोमन, ठाणेदार PSC बिराजदार, PI श्रीमती पाटील, DB पथकाचे प्रमुख अल्फाज शेख, पोलीस अंमलदार एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन बांगे, मंगेश गायकवाड, आम सिद्ध निंबाळ, अयाज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवसिंगवाले, नागेश सिंग चव्हाण, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश दिगोळे सर्वांना मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. सर यातलं